येतोय आवाज येतोय का आमचा इथं? तो कॅरिओकेच आहे. येस सचिन सर. नाही तुम्ही चालू करा. चालू करा. है आपके ऊपर है माइक. करून घ्या पण नंतर सर. आपल्या सर्वांना हे माहीत आहे की आज महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाची एक भेट घेतली. देशभरात हा जो एक प्रश्न गाजलेला आहे, चर्चेत आहे, फक्त आपल्या देशात नाही तर जगभरात आहे की SIR हे जे इंटेन्सिव्ह जे काही पूर्ण प्रयत्न चाललेत मतदार वगळण्याचे किंवा मतदार यातीतून काढण्याचे, त्याच्यावर आमच्या ज्या अनेक शंका होत्या, आमच्या काही सूचना असतील, हे सगळं घेऊन आम्ही आज निवडणूक आयोगासोबत आणि निवडणूक आयोगाचे CEO चोकलिंगम साहेबांसोबत सखोल चर्चा केली. म्हणायला तसं चर्चा सकारात्मक झाली, अनेक विषयांवर चर्चा झाली आणि या चर्चेतून जे काही आम्ही सूचना केलेल्या आहेत, काही मुद्दे मांडलेले आहेत, त्याची अंमलबजावणी होईल हे आत्ता तरी आम्हाला वाटत आहे. असो तरी देखील आम्ही ह्याच्यावर काम करत आहोत सातत्याने. जे काही आत्ता प्री मॅपिंग असेल, मग मॅपिंग होईल पुढे, ह्याच्यावर राजकीय पक्ष म्हणून आम्ही कामाला लागलेलो आहोत. ज्या नागरिकांना भीती वाटत असेल, ज्या नागरिकांना शंका असेल मनात, आमच्या वेगळ्या पक्ष कार्यालयातून शाखेतून आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि महाराष्ट्रात निवडणुका लोकसभेच्या असो किंवा विधानसभेच्या असो, आत्ता कुठेही जवळ नसताना ही SIRची जी पूर्ण प्रक्रिया आहे ती सुरळीत व्हावी, नीट व्हावी, कोणालाही वगळता येऊ नये. जे रितसर चांगले, जे रितसर या देशाचे नागरिक आहेत, मतदार आहेत, त्यांचं नाव वगळता येऊ नये, वगळण्यात येऊ नये, ह्याच्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्नशील आहोत. आणि हे सगळे आम्ही चर्चा ह्या CEOंबरोबर केली. ह्याच्यात आता ही जेव्हा प्रक्रिया सुरू होईल, मला वाटतं मीडियाचं देखील तेवढंच मोठं काम राहील. कारण आपण पाहिलं असेल बिहारमध्ये जे झालं किंवा बंगालमध्ये जे झालं, असं म्हटलं जातं की बंगालची निवडणूक ही SIRच्याच प्रक्रियेमुळे ज्या भाजपाने जिंकलेली आहे त्याच्यात जवळपास 90% योगदान हे SIRचं आहे. हे जरी खरं असलं तरी महाराष्ट्रात आणि इतर राज्यांमध्ये जिथे असं SIR सुरू होईल आता, ते होऊ नये ह्याच्यात जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. नागरिक म्हणून मीडिया असेल, राजकीय पक्ष असेल, ही जबाबदारी आपण वाटून पुढे काम करावं. ह्याच्यात पुढे काही आपल्याला प्रश्न असतील तर सांगावे. मला वाटतं आपल्याला काही दुसरं वेगळं आहे का? 26 ने आमच्याकडे 32 होते. 38 मुद्दे. नाही, आम्ही ती यादी पूर्णपणे आपल्याला देऊ आणि त्या यादीवर पुढची चर्चा आपल्याला कळेल. या सगळ्या 38 मुद्द्यामध्ये काही मुद्दे असे महत्त्वाचे होते ज्याचा उल्लेख अध्यक्षांनी यांनी केलेला आहे की निवडणुका ह्या निपक्षपणाने व्हाव्या, कोणाच्या तरी प्रक्रियेमध्ये हस्तक्षेपामुळे होऊ नये अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. अनेक राज्याचा अनुभव घेतल्यानंतर मतदारांच्या मध्ये एक जी संभ्रमावस्था आहे आणि ती राजकीय हस्तक्षेपामुळे होऊ नये म्हणून आम्ही तो प्रयत्न केलेला आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे चोकलिंगमने आम्हाला सकारात्मक अशा प्रकारची भूमिका त्यांनी दिलेली आहे. त्यामध्ये खरं म्हटलं तर आम्ही काही निवडणूक प्रक्रियेमध्ये BLOंचा किती हस्तक्षेप असावा, राजकीय हस्तक्षेप त्याच्यात किती नसावा, निवडणूक प्रक्रिया करताना ज्या काही नावं येतील त्या नावाची ज्या वेळेला व्हेरिफिकेशन होईल, ते व्हेरिफिकेशन करत असताना जी नावं नोंदणार, जी नावं कमी होणार, त्याची माहिती ही पूर्णपणाने BLOंना मिळाली पाहिजे. आणि ती यादी ज्या आम्ही मागितलेल्या अशा 36 प्रक्रियेमधल्या काही सूचना आम्ही केलेल्या आहेत त्या आम्ही निवडणूक आयोगाला दिलेल्या आहेत. मला वाटतं की त्यांनी त्याची गांभीर्याने नोंद घेतली. काही गोष्टी ज्या आहेत ते राज्य स्तरावर ते निर्णय घेतील, काही गोष्टी ज्या आहेत ते त्यांच्या केंद्रामध्ये असलेल्या निवडणूक आयोगाला ते कळवलेले आहेत, त्यांनी मान्य केलेलं आहे. आणि तशा पद्धतीच्या प्रक्रिया करताना आम्ही त्यांना सांगितलं की ही प्रक्रिया करताना जो मुदत दिलेली आहे ती जर आता 3 वर्ष निवडणुकीला वेळ आहे तर ती मुदत जरी आम्हाला वाढवून मिळाली तरी त्यामध्ये प्रक्रिया करताना चांगल्या प्रकारची प्रक्रिया होऊ शकते. असे अनेक मुद्दे मांडलेले आहेत आणि ते मुद्दे मांडण्याच्या संदर्भात त्या भूमिका करताना आत्ता तरी सकारात्मक अशा प्रकारची निवडणूक आयोगाने आम्हाला त्या ठिकाणी भूमिका व्यक्त केलेली आहे. आता पुढे काय होतं याच्यावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवू. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे 38 मुद्द्यांमधली काही मुद्द्यांवरती निवडणूक आयोगाकडे अजूनही स्पष्टीकरण नाही. आणि त्याकरता जे चोकलिंगमजींनी सांगितलं की त्यांना केंद्रीय निवडणूक आयोगाचे काही निर्देश घ्यायचे आहेत. आणि आमच्यामध्ये अशा तऱ्हेची चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे की आम्हाला कदाचित केंद्रीय निवडणूक आयोगाची देखील भेट घ्यावी लागेल. सगळ्यात मुंबईसाठी जो महत्त्वाचा मुद्दा होता ज्याच्याबद्दल चर्चा झाली
तो म्हणजे जे स्थलांतरित आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये पुनर्विकासाची कामं चालू आहेत. आणि पुनर्विकासाच्या कामामध्ये जे भाडे तत्वावरती बिल्डरच्या माध्यमातून असतील किंवा वेगवेगळ्या कारणांनी जे गेलेले आहेत, जे तिथे नाहीच आहे, तिथे जागाच नाही आहे, मग त्यांचं काय करणार? तर या संदर्भामध्ये ज्या वेळेला प्रश्न, कारण हा प्रचंड मोठा प्रश्न जो आहे मुंबईकरांसाठी आहे, आणि त्या प्रश्नावरती निवडणूक आयोगाकडे आत्ता उत्तर नाही. त्यांनी अभ्यास करून त्याच्यावरती आम्हाला उत्तर देईल असं सांगितलेलं आहे. प्रश्न असा आहे की इतक्या मोठ्या महत्त्वाच्या मुद्द्यावरती त्यांच्याकडे आता उत्तर नसेल तर SIRच्या प्रक्रियेला आपण लगेचच सामोरं जात असताना हा मोठा संभ्रमाचा विषय राहणार आहे. आणि त्याकरता आमचा पाठपुरावा महाविकास आघाडीचा निश्चितपणे राहील. यामध्ये वल्नरेबल जे सेक्शन्स आहेत त्यांच्या संदर्भात काय केलं पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये वीट मजुरीचा संबंध असेल किंवा एक छोटे छोटे जे कामगार आहेत ज्यांचे स्थलांतरित मजूर आहेत त्यांच्या संदर्भात तुम्ही काय करणार, किंवा LGBTQच्या संदर्भामध्ये काय भूमिका घेणार, ह्या सगळ्या मुद्द्यांचा आम्ही तिथे परामर्श घेण्याचा प्रयत्न केला. निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून देण्याचं काम केलेलं आहे. मॅपिंगचा जो विषय आहे तो देखील आता क्लिष्ट विषय आहे. आणि ज्या पद्धतीनं यांनी सांगितलं की 70% मॅपिंग आमचं झालेलं आहे तिच्या प्रक्रियेमध्ये, परंतु आम्हाला जे आमच्या कार्यकर्त्यांकडनं जो हे येतंय, फीडबॅक येतोय, त्याच्यामध्ये अनेक मतदारसंघामध्ये 40-45% वरती गेलेलं नाही. मुंबईमधल्या अनेक मतदारसंघामध्ये तेवढं देखील गेलेलं नाही. परंतु त्यांना आम्ही विचारलं की तुमच्याकडे यादी आहे का, ते देणार का, तर ते देणार आहेत अशा तऱ्हेचं त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु ही एक प्रक्रिया प्रचंड मोठी क्लिष्ट असणार आहे. डी वोटरचा मोठा प्रश्न आहे, जो नवीन मतदार जो नोंदणीचा, आणि त्यांना मार्गदर्शन करणं आणि त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये त्या संदर्भामध्ये प्रबोधन करणं की कशा पद्धतीनं आपल्याला रजिस्टर करता येईल, ह्या गोष्टीसाठी BLA असतील किंवा पक्ष यांची फार मदत लागणार आहे, सगळी राजकीय पक्षांची. आणि एक मोठं कॅम्पेन, जसं आता आदित्य साहेबांनी सांगितलं की मीडियाचा देखील प्रचंड मोठा रोल राहणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून हे जे संभ्रमाचं वातावरण आहे, सगळ्यात मोठं संभ्रमाचं वातावरण हे दूर करता येईल संभ्रम, पण जे भीतीचं वातावरण संपूर्ण देशपातळीवरती आहे, जे आपण बंगालमध्ये पाहिलं, कारण हे आयुध म्हणून वापरलं जाते SIRचा, हे जे काही हत्यार म्हणून वापरलं जातंय आणि निवडणुका जिंकण्यासाठी. आजही आम्ही पाहिलं की जवळपास BLAची यादीमध्ये 52,000 पेक्षा जास्त BLA भाजपचे झालेले देखील आहेत. प्रश्न असा आहे की या संदर्भामध्ये त्यांची जी काही जागरूकता ही नागरिकांच्या हितासाठी नाही आहे, ती स्वहितासाठी आहे. त्यामुळे त्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण एकत्र, तिन्ही पक्ष एकत्र येतो आहोत आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे असं आमचं सगळ्यांचं एकमत आहे. आणि त्यामुळे ह्याचा पाठपुरावा आम्ही करत राहणार आहोत. याच्याही पुढे या संदर्भामध्ये आठवड्यानं भेटणं हे निवडणूक आयोगाशी चालणार आहे. ही प्रक्रिया अत्यंत जनतेच्या खऱ्या अर्थानं महत्त्वाची आहे आणि राजकीय पक्षांच्या आणि विरोधी पक्ष म्हणून लोकशाहीच्या अस्तित्वाची आहे. आणि त्यासाठी आम्ही सगळ्यांचे एकमत आणि एकदिलाने प्रयत्न आहेत. सर्वात एक महत्त्वाचा मुद्दा आम्ही सगळ्यांनी मांडलेला आहे की BLO म्हणून जे काही कर्मचारी नियुक्त केलेले आहेत त्या कर्मचाऱ्यांचा मागचा अनुभव बघता विधानसभेच्या वेळेचा, त्या कर्मचाऱ्यांच्यावर राजकीय कुठल्याही प्रकारचा दबाव किंवा राजकीय त्याचा दबावाचा वापर करून त्यांचं निपक्षपणाने काम करण्याच्या बाबतीमध्ये अडचण होऊ नये, त्यासाठी जर एखाद्या ठिकाणी अशा प्रकारची जाणीवपूर्वक नावं वगळली गेली किंवा राजकीय हस्तक्षेपातून काम केलं गेलं, ते निदर्शनात आणून दिल्यानंतर त्याच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी अशा प्रकारची आम्ही मागणी केलेली आहे. मला वाटतं की त्यांनी सांगितलेलं आहे की तसं आम्ही पत्रक पण काढू की ही प्रक्रिया पूर्णपणाने राजकारणाविरहित झाली पाहिजे अशा प्रकारची त्यांनी ती सूचना आमची मान्य केलेली आहे. आता त्याच्यावर काय होतंय याच्यावर आम्ही निश्चितपणे बारकाईने लक्ष ठेवणार. असं आहे की जवळपास महाराष्ट्रामध्ये 1,00,000 बूथ आहे, त्याच्यावर BLA जे राजकीय पक्षांकडून अपॉइंट केले जातात. अशा वेळेला जर भाजपनं जर 52,000 पर्यंत केले असं तुम्ही सांगताय, तर 3 पक्ष म्हणून तुम्ही आता या लेवलला कुठे आहात, आणि जर तुमच्याकडून याच्यामध्ये काही कुचराई होत असेल तर केवळ मग सिस्टीमला दोष देण्यात काय? आलोकजी, याच्यात कसं आहे की आम्ही जे आपण सांगते आकडेवारी, आता ही आकडेवारी निवडणूक आयोगाच्या पेपरवरती आहे. अर्थात आमची कामं आम्ही करत आहोत, BLA परत वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत, ते सगळं आहेच. पण मुद्दा असा आहे की आमच्याकडून जे महानगरपालिकेच्या आधी आणि विधानसभेच्या नंतर जे आम्ही नावं काढून दिली होती की हे संभाव्य दुबार आहेत किंवा ही नावं बोगस आहेत किंवा ह्या घरांमध्ये एवढी लोक बोगस राहत आहेत, त्याच्यावरही पुढे काही कारवाई निवडणूक आयोगाने केली नव्हती. आता आपल्याला आठवत असेल, साधारणपणे लोकसभा आणि विधानसभेच्या मध्ये जी नावं आम्ही शोधून काढली की ही एवढी वाढलेली आहेत, त्याचं पुढे काय होणार ह्याच्यावर आम्ही इथं स्पष्टीकरण मागितलेलं आहे. जसं 17 लाख नावं आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या वेळीची संभाव्य दुबार ही काढून दिली होती.
अर्थात त्याच्यात काही काही कॉमन मराठी नाव असतील किंवा कॉमन नावं जी होती त्याच्यात एकच नाव फोटोविना 6-7 वेळा एकच यायचं की संभाव्य दुबार म्हणून. आता ही देखील आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आणि कदाचित त्याचं काम सुरू आहे त्यांच्याकडे की असं तुमच्याकडे एक सॉफ्टवेअर असलं पाहिजे, नाही तर आमची मदत घ्या तुम्ही. त्याच्यात एक सुद्धा बिहेली असण्याची गरज नाही, आम्ही तुम्हाला आमच्या ऑफिसमधून देतो. पण जर आलोक देशपांडे हे नाव 7 वेळा येत असेल तर तुमचा फोटो त्याला मॅच होतोय का? तर ते सॉफ्टवेअर तुम्ही आता केलं पाहिजे. जर एवढी यंत्रणा पुढे गेली, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला आहे. आता अजून एक वेगळी चर्चा देशात चालू आहे की आपला देश आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये जगाच्या कुठेही याच्यावर नाही आहे, त्याच्यात मागे पडतोय आपण. पण हे होत असताना कमीत कमी निवडणुकीसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स लावून किंवा जे काही सॉफ्टवेअर लावून तुम्ही संभाव्य दुबार, ते खरोखर संभाव्य दुबार आहेत की वेगळी वेगळी नावं, एकाच नावाचे वेगळे वेगळे लोक आहेत, हे फोटोच्या ह्यानी तरी शोधायला पाहिजे. तर आम्ही आमचं कर्तव्याचं पालन करत आहोत आणि आपलं बरोबर 100% आम्ही पक्ष म्हणून प्रत्येकजण महाविकास आघाडीतला आता त्याच्याच मागे लागलेलो आहे. प्री मॅपिंग सुरू झालेलं आहे, BLA वाढवायचं कसं सुरू झालेलं आहे, अगदी घरोघरी आम्ही पोहोचत आहोत. आपल्याला आठवत असेल महानगरपालिकेच्या आधी पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आम्ही कुठे तेव्हा त्याचं हे नव्हतं केलं कुठे प्रेसमध्ये वगैरे, पण शाखेत जाऊन आम्ही घर टू घर मॅपिंग केलं होतं आणि बोगस मतदार काढले होते. तर जसं मी सांगितलं ना, जबाबदारी दोघांकडे आता ही. नाही, यांनी एक जो मुद्दा सांगितला तो आम्ही परत सांगतो. आम्ही ही मागणी केलेली आहे, तुम्ही त्याचं सांगितल्याप्रमाणे. पण काय होतं, एकाच नावाचे बऱ्याच व्यक्ती असल्यामुळे ते दाखवण्यासाठी अडचण होते. पण आता त्यांनी मला वाटतं केंद्र निवडणूक आयोगाला त्यांनी कळवलेलं आहे की त्यांनी एक सॉफ्टवेअर मंजुरीला पाठवलेलं आहे. त्यात फोटो असेल, त्या फोटोवरून दुबार नावं काढण्याच्या संदर्भातून त्यांना प्रक्रिया योग्य होईल. नाही, आता काही राज्यांचा निकाल पाहिला तर आतापर्यंत 70% पर्यंत प्री मॅपिंग झालंय असं त्यांच्याकडून सांगितलं जातं. आतापर्यंत झालेलं क्लिअर असेल असं वाटतं तुम्हाला, काय त्याबद्दल मग डाऊट? ह्याच्यावर जे डाऊट्स होते ते आम्ही आज पूर्ण एक मोठी यादी घेऊन गेलो होतो. अर्थात हे काही पूर्णपणे 100% विश्वास निवडणूक आयोगावर आहे असं कोणाचंच म्हणणं नाही आहे. देशात कुठचाही व्यक्ती म्हणणार नाही, मला वाटतं भाजपतले मधले म्हणणार नाही. पण मुद्दा हाच आहे की 70% मॅपिंग झालं असेल किंवा पुढे जे मॅपिंग होणार आहे, हे आम्ही पूर्णपणे जसं हे SIR चालवतात तसं आम्ही आमच्या पक्षांमधून पण एक SIR चालवत आहोत. महाविकास आघाडीचं एक यंत्रणा आमची आता कामी लागलेली आहे आणि जेव्हा खरोखर SIR सुरू होईल तेव्हा देखील आम्ही ॲक्टिव्हली घर टू घर जाऊन लोकांना मदत करून किती त्याच्यात आपण मदत करू शकतो. बरं, त्याच्यानंतर पण जे काही अपीलमध्ये जाणार किंवा ॲड्ज्युडिकेशनमध्ये जाणार त्याच्यासाठी पण आम्ही यंत्रणा उभी केलेली आहे. आणि आम्ही जसे आमचे सॉफ्टवेअर्स बनवलेले आहेत पक्षाचे, तसंच निवडणूक आयोगाने पण बनवावं, पारदर्शकता यावी. आदित्यजी, काही म्हणजे बंगाल बघितलं किंवा इतर ठिकाणी देखील अल्पसंख्याक मतांना खास करून टार्गेट केलं गेलं. मुंबईत बघितलं अगदी काही वेळापूर्वीची घटना आहे की एक अतिक्रमण हटवताना लाठीचार्ज करावा लागला. मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याकच तिथे. तुम्हाला असं वाटतंय की SIRच्या प्रक्रियेमधून देखील एक स्पेसिफिक टार्गेट महाराष्ट्रात देखील केलं जाईल की ही मतं जी आपल्याला मिळणारच नाहीये त्यांना? बघा, दोन गोष्टी आहेत. एक, आत्ता जी आमची चर्चा झाली ती चांगली झाली, सकारात्मक झाली आणि कदाचित जर ही चर्चा याचं फलित काही चांगलं निघालं तर विश्वास ठेवण्यासारखी गोष्ट आहे. पण दुसरी बाजू ही देखील आहे की जी जागतिक पातळीवर चर्चा चालू आहे, फक्त आपल्या देशात नाही, जागतिक पातळीवर. ती बंगाल कोणामुळे जिंकलं? तर SR जिंकलं. आणि ते आता आपल्या काही जे ॲनालिसिस येत आहेत की किती बंगालमधून कुठचे मतदार काढलेले आहेत आणि किती मताधिक्यांनी भाजप जिंकलेलं आहे हे स्पष्ट आहे. मुद्दा हाच येतो की मला वाटत नाही भाजपकडून, जे निवडणूक आयोग भाजपच्या ऑफिसमध्ये काम करतं ते कुठच्या एका जातीला किंवा धर्माला पकडून काम करतं. जे भाजपच्या विरोधात आहेत ते कुठच्याही जातीचे असो, कुठच्याही धर्माचे असो, कुठच्याही प्रांताचे असो, कुठच्याही भाषेचे असो, त्यांना ते वगळलं जाणार. तसं जर आपण पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे आम्ही काम केलं होतं, आमचं मूळ ऑब्जेक्शन ह्याच्यावरच होतं की अर्ध्याधिक जे संभाव्य दुबारमध्ये दाखवलेले आहेत ते मराठी मतदार होते. आणि त्याच्यात मग त्यांनी पुढची प्रोसेस लावलेली की मग तुम्ही तिथे येऊन फॉर्म भरा. त्या फॉर्ममध्ये भरल्यानंतर तुम्ही हमीपत्र द्यायचं की मी अमुक अमुक स्थानाचा मतदार आहे, मी इथे मतदान करणार आहे, म्हणजे तुमची 15 ते 20 मिनिटं तिथेच जाणार. जर आपण इव्हन जर डिलिमिटेशनचा कायदा आहे त्या कायद्याचं उल्लंघन करून ह्या निवडणूक आयोगाच्या पूर्ण प्रक्रियेत आपण पाहिलं असेल, अनेक बिल्डिंग एका वॉर्डमधून दुसऱ्या वॉर्डमध्ये हलवल्या गेल्या होत्या. ते मतदार पाहून केलं होतं त्यांनी. या बाबतीमध्ये महाविकास आघाडी काय परिवर्तनाची यात्रा काढेल का मतदारांच्यासाठी वेगळी? यात्रा कशाला, आम्ही काम, यात्रेने काम नाही होणार आहे, ह्याच्यात आता घरोघरी जाऊन काम होणार आहे. सर, हिंदी में जानना चाहेंगे आपसे, आप लोग माथेरानच्या कारवाई संदर्भात आपलं नेमकं मत काय आहे? त्या ठिकाणी शरीफनगरवरती सरकारकडनं जी कारवाई सुरू आहे, लाठीचार्ज त्या ठिकाणी झालेला आहे, आता पोलिसांवरती देखील दगडं मारली जात आहेत स्थानिकांकडून. मला वाटतं थोडी त्याच्यावर माहिती घ्यायला लागेल आम्हाला. आजचा विषय पूर्ण वेगळा आहे, तर ती माहिती पूर्ण आल्यानंतरच आम्ही बोलू शकू त्याच्यावर. तुम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाला भेटा, सांगितलं जातं की मी आपण एका आणि कधी भेटणार आहे, कोण?
आता ते भाजपच्या कामात केवढे व्यस्त आहेत ते पाहून आम्ही त्यांची वेळ घेऊ. ते पुढच्या निवडणुकीत व्यस्त झाले असतील पंजाब वगैरेसाठी, पंजाब आणि उत्तर प्रदेश. पण निश्चितपणे एक आहे, म्हणजे मी याला गंमत नाही बोलणार जरी आपण गमतीचा भाग बोललो तरी, पण एक आहे की काही गोष्टी खरोखर ह्यांच्या ज्या हातात नाही आहेत त्याच्यासाठी आम्हाला केंद्राशी चर्चा करायला लागेल. तर तिकडचे आमचे नेते बोलतील त्यांच्याशी. आपले खासदार सध्या विरोधी पक्ष म्हणजे सत्ताधारी पक्षांच्या संपर्कात असल्याची जी जोरदार चर्चा, ऑपरेशन टायगरची चर्चा आहे, अनेक खासदार हे एकनाथ शिंदे असतील किंवा शिंदेच्या नेत्यांना भेटत आहेत. या संदर्भात आपण काय स्पष्टीकरण करता? त्या खासदारांशी आपलं काही बोलणं झालंय का? ते नेमकं त्याचं मला वाटतं सगळे टचमध्ये आहेत, पण मला वाटतं ह्याच्यापेक्षाही महत्त्वाचा मुद्दा, कारण काय आहे की गेले 4 वर्ष अत्यंत घाणेरडं राजकारण, फोडाफोडीचं राजकारण, पक्ष फोडण्याचं राजकारण, आमिष दाखवायचं राजकारण, धमकी देण्याचं राजकारण हे आम्ही पाहिलेलं आहे. ह्याच्या पलीकडे जाऊन भाजपनी प्रेस कॉन्फरन्स घ्यावी, खरं तर प्रधानमंत्रींनी घ्यावी, त्याच्यानंतर वित्तमंत्र्यांनी घ्यावी, धर्मेंद्र प्रधानांनी घ्यावी. आज हे कोण आमदार आमच्याकडे येत आहे, आमचे खासदार कुठे जात आहेत, कोण नगरसेवक आमच्याकडे येत आहे, हे सगळं एका बाजूला. पण दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर देशाचे हाल खरोखर बिघडलेले आहेत. रुपये कितीवर आहेत? रुपया रात्रीवरून कितीवर जाणार? अब की बार 100 पार होणार आहे ते, बरोबर आहे, त्याच्याबद्दल बोलावं. बॅलन्स ऑफ पेमेंट प्रॉब्लेम झाला त्याच्याबद्दल बोलावं. सेन्सेक्स काल पडत होतं त्याच्याबद्दल बोलावं. साधारणपणे आत्ता जगभरात काल परवाकडे जी प्रेस कॉन्फरन्स होणार होती पण झाली नाही त्याची चर्चा सुरू आहे, त्याच्यावर बोलावं. हे राजकारण थोडंसं बाजूला ठेवून देशाची परिस्थिती काय आहे ना त्याच्यावर बोलावं. कारण मध्यंतरी जी अपील झालं प्रधानमंत्री महोदयांकडून की फॉरेनला जाऊ नका, फॉरेनला कोण गेले? नंतर आपण पाहिलं असेल सोनं घेऊ नका. 7% ह्या देशाचा GDP त्या सोन्याच्या मार्केटमधून येतो. नुकसान कोणाचं होणार आहे? ज्या लोकांनी, ज्या सोने बाजारांनी त्यांना मतदान केलं. साधारणपणे वर्क फ्रॉम होम, तुम्ही मला सांगा, वर्क फ्रॉम होम आपण जेव्हा बोलतो तेव्हा वर्क फ्रॉम होममध्ये IPLचा समावेश आहे का? म्हणजे तुम्ही BCCI म्हणून वेगळी ट्रीटमेंट, मी म्हणत नाही की लगेच बंद करा, पण म्हणजे तुम्ही घरून काम करा, पण बाकी तुम्ही स्पोर्ट्ससाठी जाऊ शकता का, थिएटरला जाऊ शकता का, रेस्टॉरंटला जाऊ शकता का? कुठेही स्पष्टीकरण नाही आहे. वर्क फ्रॉम होममुळे पीक कन्झम्पशन इलेक्ट्रिसिटीचं, इंटरनेटचं जे वाढणार आहे त्याच्यावर कोणी अजून भाष्य केलं नाही, नुसतं बोलून सोडून दिलं देशाला. तर मला वाटतं हे राजकारण बाजूला ठेवून भाजपने ह्याच्यावर पण चर्चेवर पुढे यावं. राज्यात तेल संकट मोठं आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये भरायला तेल नाहीये. पंपांवरती इथेनॉल मिळेल ना आता खूप. मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत. तर नेमकं शेतकऱ्यांच्या भावना आपण कसे पाहता, त्याकडे कसं पाहणार? बघा, मी हेच तुम्हाला सांगत आहोत की राजकारणाच्या पलीकडे आता सगळ्या निवडणुका जिंकल्यानंतर थोडं तरी जे कर्तव्य आहे त्यांचं त्याचं पालन व्हावं. आदित्यजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेशावर आहेत. त्याबद्दल तुमचं मत काय? आज मी फक्त SIR बद्दल बोलायला गेलेलो इथे. नाही, आज आम्ही सगळेच पुन्हा एकदा मी आपल्याला महत्त्वाच्या मुद्द्यावर आणतो, कारण कितीही आपण वेगळीकडे जायला लागलो तरी सचिनजी आहे तिथे, शशिकांतजी आहे तिथे, मी आहे, जयंतजी होते, बंटीजी होते, आम्ही अंबादासजी होते, सगळेच आम्ही गेलो होतो एकाच कारणामुळे की तुमचा मतदानाचा अधिकार हा तुमच्याचकडे असावा आणि भलत्या राज्यात नसावा आणि कोणीतरी तिथून येऊन तुमचं मतदान करू नये याच्यासाठी आम्ही तिथे होतो. नीट परीक्षेला येऊन दररोज नवीन नावं जी आहेत ती समोर येत आहेत. एक मिनिट, हे झालं तर नीटवर पण बोलू. तुम्ही तर सेम उत्तर कॉपी पेस्ट करून द्या. त्यांनी सांगितल्याप्रमाणे फक्त आता SIR बरोबर आम्ही बोलतोय, पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमच्याकडे काही लोक संपर्कात येत असतील तर इकडून तिकडे जाण्यापेक्षा आता इकडे येतात ती आनंदाची गोष्ट आहे. तुमच्याकडे नाही कोण संपर्कात? आमचं एवढंच म्हणणं आहे की पंतप्रधान सगळ्या जनतेला सांगतायत की खरेदी करू नका, खरेदी करू नका. हे आमदार खासदारांची खरेदी चालू जी आहे देश पातळीवरती, ती थांबणार कधी हा मुद्दा आहे आणि तो जनतेचा मुद्दा आहे. सांगितलं जातं की पेट्रोल डिझेल संदर्भात कुठेही कमतरता नाहीये. दुसरीकडे भाजपतर्फे असंही सांगितलं जातं की साठेबाजार मोठ्या प्रमाणात होतो, तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार. नेमकी सत्य परिस्थिती नाही, काय जाणवते? त्याच्या पुढे जाऊन सांगितलेलं आहे, तुम्हाला कल्पना नसेल की आता समुद्रातून पाईपलाईन आणणार आहे. नाही, ह्याच्यात एकच महत्त्वाचा विषय, जसं आपण सांगितलं ना आता की हा जसं एक मार्केटमध्ये आपण पाहतोय तेल असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, ह्याच्या किमती तर वाढतच चाललेल्या आहेत. बरोबर 5 राज्याच्या निवडणुकांच्या आधी सरकारकडून सांगितलं जाणार होतं आणि गेलं होतं की कुठेही किंमत वाढणार नाही, कुठेही दर वाढणार नाही. निवडणुका झाल्या, सुरू झाल्या, तर ह्या आठवड्यात 2दा वाढलेलं आहे. तसंच नीटच्या परीक्षेबद्दल पण दुर्दैव असं आहे की जे काही 3-4 महत्त्वाचे लोक पकडले गेलेत ते महाराष्ट्रातूनच आहेत.
पण मुद्दा हाच येतो की जशी बेंगॉलची निवडणूक केली गेली, CRPF, BSF वगैरे सगळं वापरलं गेलं, तसं तुम्ही एका परीक्षेसाठी नाही करू शकत का? तेवढी यंत्रणा टाईट नाही करू शकत का? म्हणजे एका बाजूला तुम्हाला राज्य जिंकायचं असेल तर सगळं काही बळ वापरता. तुम्ही वन नेशन वन इलेक्शन बद्दल बोलता, पण वन एक्झामिनेशन तुम्ही कंडक्ट नाही करू शकत. हे जे नीटमध्ये पकडलेत ना, भर चौकात फाशी द्या ना. काय बिघडते कोणाचं? 22 की 23 लाख विद्यार्थ्यांची आज नशिबातनी पूर्ण चार चौघांमध्ये पाडून ठेवलेली आहेत. त्यांचे विद्यार्थी, त्यांचे आई वडील असतील, ते स्वतः असतील, ते भावंड असतील, पूर्ण परिवार गेले 2-3 वर्ष ज्या अभ्यासाच्या ह्याच्यातून जातात, त्यांचे फीवर खर्च जो झाला असेल, जे काही टेन्शन असेल, स्ट्रेस असेल, याला जबाबदार कोण आहे? पण धर्मेंद्र प्रधान आहे कुठे? राजीनामा घेतलाय का त्यांचा? निर्मलाताई आहेत कुठे? जे आम्हाला सांगत होते की डॉलर मजबूत होते, रुपया कमी नहीं होते, तर डॉलर काय जिम मध्ये गेले मजबूत व्हायला? जी आज महाविकास आघाड़ी के सारे जो मित्र पक्ष है उन्होंने इलेक्शन कमीशन के सीईओ के साथ आज मुलाकात की. एक पॉजिटिव मुलाकात हम कह सकते हैं, क्योंकि हमने इसमें लगभग 40 अलग अलग विषयों पे चर्चा की. चर्चा तो पॉजिटिव हुई है, लेकिन इसकी अमल बजावनी कैसे होगी, इस बात की अमल कैसे होगी, इस बात पे अमल कैसे होगा, यही हम देखना चाहते हैं. क्योंकि एसआईआर अगले महीने से महाराष्ट्र में भी होगा. एसआईआर पे बहुत चर्चा है, दुनिया भर में चर्चा है कि जो बंगाल की चुनाव हो या बिहार की चुनाव हो, वो एसआईआर के बल पे ही जीता था. और यही बात हम कहते हैं कि आज तक जो पिछले 5-6 सालों में हम देख रहे हैं कि चुनाव आयोग अभी फ्री एंड फेयर रहा नहीं है, हमारे देश में लोकतंत्र रहा नहीं है. दुर्भाग्य से कहना पड़ता है कि हमारे देश में कभी लोकतंत्र था और चुनाव आयोग कभी फेयर हुआ करता था, फ्री एंड फेयर हुआ करता था. आज अभी के तारीख में चुनाव आयोग ये भाजपा के दफ्तर से काम करता है. चुनाव लगा हुआ है. बराबर है. और यही बात है, तो इसी पे चर्चा करने हम गए थे. चर्चा तो पॉजिटिव हुई, लेकिन आगे भी हम काम करते रहेंगे इसमें. परीक्षा के जो आरोपी सीबीआई मुख्य आरोपी ज्यादातर महाराष्ट्र से पकड़े गए, क्या संदेश जाता है, क्या रिफॉर्म की बात? यही बात है कि आप देख रहे हो पिछले 3-4 सालों में महाराष्ट्र में जो पॉलिटिकल कल्चर हुआ है, उसी का रिफ्लेक्शन आज यही होने जा रहा है. कभी जो हम कहते हैं ना कि आमदार फोडले, हे फोडले, खासदार फोडले, तसा पेपर पण फोडला. लेकिन यही बात है कि हमारा दुर्भाग्य है कि ये जो 2-3 प्राइम अक्यूज है वो महाराष्ट्र से पकड़े गए. हमारा तो यही कहना है कि अगर ये सच में अक्यूज है और गिल्टी है, तो जिन बच्चों के, जिन विद्यार्थियों के नसीबों को इन्होंने खराब कर दिया है, उसी की सजा करके इनको पूरे चौक में फांसी दी जानी चाहिए. आज करीबनगर में डिमोलिशन शुरू हो चुका है. कई सारे पुलिस का जो बल है वो हमें नजर आया, कई सारे लोगों को उनको बेघर कर दिया गया. इससे थोड़ी और इन्फॉर्मेशन पे ही बात करना होगा, लेकिन जो भी नोकझोंक हो रही है उसके लिए कोई जिम्मेदार है क्या? वहाँ कोई एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटी जारी है क्या? इस पे भी देखना होगा. क्योंकि भाजपा यही चाहती है कि हर राज्य में जहाँ उनकी सरकार हो या ना हो, जिस शहर में वो शहर में उनकी सरकार हो या ना हो, हर जगह दंगे हो, मारामारी हो और फिर अपनी रोटी सेके, बस वही भाजपा चाहती है. पूरे के पूरे लोगों के घर उड़ा दिए. उसके बाद यहाँ से 20 किलोमीटर पे बैंड्रा है, जहाँ पर हालत इतनी गंभीर है लोगों की, लोग रास्ते में खाने के लिए पानी के लिए नहीं. तो अपोजिशन का इसमें ये फेलियर किसका? ये सिस्टम का फेलियर है, ये बीजेपी का फेलियर है? क्योंकि कोई लोग कह रहे हैं कि ना ठीक से सर्वे हुआ है और हमको बताया नहीं गया है. तो ये शायद आपके क्वेश्चन का फेलियर है कि भाजपा और ह्यूमन ग्राउंड्स को आप एक लाइन में ला रहे हो. अगर ह्यूमन ग्राउंड्स की बात होती तो डिमोनेटाइजेशन में जो लाइन लगती वो नहीं लगती. अगर ह्यूमन ग्राउंड्स की बात होती तो भाजपा जो दंगे करवाती है देश में वो नहीं करवाते. अगर ह्यूमन ग्राउंड्स की बात होती तो अचानक एक रात में जो लॉकडाउन कहा गया था वो नहीं होता. अगर ह्यूमन ग्राउंड्स की बात होती तो पिछले हफ्ते में जो सारी बातें इकोनॉमी में हमारे हलचल मचा दी है वो नहीं होती. लेकिन यही बात मैं कहना चाहता हूँ कि आज लीगल हो इलीगल हो, प्रोसेस जो भी हो फॉलो होनी चाहिए. और वही बात, प्रोसेस की बात हो उसी को फॉलो होना चाहिए. फिर उसमें ना जाति देखना चाहिए, ना धर्म देखना चाहिए, ना भाषा देखनी चाहिए. जो भी लीगल हो उसके हिसाब से तो जाना ही चाहिए. लेकिन वहाँ कोई झगड़े दंगा फसाद करने के लिए जा रहा है क्या, पुलिस के साथ जा रहा है क्या, पुलिस के खिलाफ जा रहा है क्या, ये दोनों तरफ से देखना जरूरी है. और सिर्फ एक इलाके की मैं बात नहीं कर रहा हूँ, पूरे देश की बात कर रहा हूँ. नहीं तो सोनम वांगचुक को भी अरेस्ट नहीं करते. ही माझी भूमिका प्रत्येक भाषेत आहे.
मुझे लगता है देश कैसे देखता है इसे, ये जानना बहुत ज़रूरी है। वहाँ के जो लोग चीयर करने हैं उनकी इंटरव्यू मत लीजिए, जो रास्ते पे लोग आज बेरोजगार हैं उनके इंटरव्यू लेना ज़रूरी है। चलो, अदानी अंबानी जियो बाकी सब मरो।